बघा हा प्रश्न इतका फिरतो ना, खूप सुंदर प्रश्न आहे आणि खूपदा विचारणारा आहे प्रश्न. हा प्रश्न 2026 मध्ये 11 जानेवारीला जी एक्झाम झाली होती, त्यामध्ये आलेला गट क च्या प्रीला आलेला प्रश्न आहे हा. बघा काय म्हटलं आहे, इथे योग्य कथन ओळखायला लावले आणि सामान्य विधेयक आणि धन विधेयक याबद्दल स्टेटमेंट दिलं आहे. त्याआधी बघा विधेयकाचे तुम्हाला 5 प्रकार पाहायला मिळतात: सामान्य विधेयक, धन विधेयक, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2 आणि घटना दुरुस्ती विधेयक. तर आपल्याला पेपरमध्ये विचारलेला प्रश्न सामान्य विधेयक आणि धन विधेयकाचा होता. तर पहिले दोन्ही याचे समजून घेऊ. कलम जी आहे 107 ही सामान्य विधेयकाची आहे, धन विधेयकाची कलम आहे 110. हे जे सभागृह आहे म्हणजे लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, तर कोणत्याही सभागृहामध्ये सामान्य विधेयक मांडता येते, परंतु धन विधेयक हे तुम्हाला फक्त केवळ लोकसभेतच मांडता येते. मांडणी जर करायला गेलो तर बघा हे कोण मांडू शकते, तर सामान्य विधेयक जे आहे ते मंत्री मांडू शकतात आणि खासगी सदस्य सुद्धा मांडू शकतात, परंतु धन विधेयक केवळ मंत्रीच मांडू शकतो, केवळ मंत्री, कारण की धन विधेयक हे इम्पॉर्टंट असते. पुनर्परवानगी, तर बघा या सामान्य विधेयकाला पुनर्परवानगीची गरज नसते, परंतु धन विधेयकाला पुनर्परवानगीची गरज असते. राज्यसभा अधिकार जर पाहिला राज्यसभेचा, तर इथं समान अधिकार आहे. जो लोकसभेला अधिकार आहे तोच राज्यसभेला अधिकार आहे, परंतु धन विधेयकाला लोकसभेला विशेष अधिकार असतो. सामान्य जे राज्यसभा आहे त्याला फक्त 14 दिवसाचे दिवस दिले जाते. 14 दिवसामध्ये त्याला त्यांनी हो म्हणावं लागते किंवा नाही म्हणावं लागते, किंवा जे काही म्हटलं तो निर्णय मग जे लोकसभा आहे ते ग्राह्य पण पकडत नाही. फक्त त्यांना 14 दिवसापर्यंत ते पाहता येते विधेयक. ओके. संयुक्त बैठक विचारलं तर सामान्य विधेयकासाठी संयुक्त बैठक आहे, परंतु धन विधेयकासाठी संयुक्त बैठक नाहीये, जॉईंट सिटिंग नाही आहे, जी 108 नंबरच्या कलमामध्ये आहे. पण राष्ट्रपती काय करू शकतात सामान्य विधेयकाबद्दल? राष्ट्रपती हो म्हणू शकतात, नाही म्हणू शकतात, किंवा इथं पुनर्विचारार्थ सुद्धा पाठवू शकतात. आलं का लक्षात? पण धन विधेयकाबद्दल काय, तर फक्त ते होच म्हणू शकतात किंवा नाही म्हणू शकतात, पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. परंतु मोस्टली ते होच म्हणतात, कारण की त्यांनीच ते पुनर्विचार म्हणजे पुनर्परवानगीनं ते विधेयक मांडलेलं असते. तर हे सामान्य आणि धन विधेयक असं वित्तीय 2 आणि घटना दुरुस्तीबद्दलचं पण आहे. हे इथं 3 मिनिटात कव्हर होणार नाही, परंतु जो प्रश्न आहे पहिले तो समजून घेऊ, मग तिकडे जाऊ. सामान्य विधेयक जे आहे हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते, बरोबर आताच पाहायला पाडू शकते. परंतु धन विधेयक जे आहे ते मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते, म्हणते खासगी मार्फत मांडले जाऊ शकते, म्हणून ब चुकलं, म्हणून याचा ऑप्शन नंबर 1 आहे. हे जे सर्व मी इथं सांगितलं ना, हे सर्व आपल्या ह्या पीवायक्यू बॅच मध्ये दिलेलं आहे, आपण इन डेप मध्ये लक्षात घ्या. पीवायक्यू बॅच मध्ये मी प्रत्येकाचं केलेलं आहे. हे आपल्या ऍपची लिंक जी आहे ना, हे बघा, हे पीवायक्यू बॅच, हे सर्व आपल्या ऍपवर आहे. हे फक्त 199 रुपयाला बॅच आहे. याच्यामध्ये तुम्ही गेले कंटेंट मध्ये गेले की सर्व दिलं आहे. ग्रुप बी चे सर्व पीवायक्यू, ग्रुप सी चे पीवायक्यू. हे ग्रुप सी च्या पीवायक्यू मधला प्रश्न होता. पॉलिटीमध्ये जर गेले, पॉलिटीमध्ये बघा पॉलिटी 2025 मधला हा पेपर मधला प्रश्न, तिथे बघा मी सर्व दिलेला आहे. तर हा जो प्रश्न तुम्हाला दाखवून देतो मी, हा 61 नंबरचा आय थिंक प्रश्न होता. तर 61 नंबरच्या प्रश्नावर जाऊ, तिथे तुम्हाला डिटेल दिसेल आणि प्रत्येक प्रश्नाचं बोथ लँग्वेज मध्ये आपण डिटेलमध्ये काय दिलेलं आहे इथे अनालिसिस करून आणलेलं आहे. ठीक आहे, बघा हा प्रश्न होता 61 नंबरचा. बघा हा सर्व डिटेल आहे. तर तुम्ही आपली टेस्ट सीरीजची बॅच आणि पीवायक्यूची बॅच नक्की जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.